नमस्कार. या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. काय आहेत माहिती ते आपण डिटेलमध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट मी या चॅनलवरती अपलोड करत असतो. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. अशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक कोविड मानधन मिळणार आहे का, कसं मिळवायचं? नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अतिशय महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत. कोविड-19 काळात काम केलेल्या आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक यांचे मानधन मिळाले आहे का, मिळणार आहे का आणि मानधन मिळवण्यासाठी नक्की प्रक्रिया काय आहेत? हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात मिळकत नियम देयकाची प्रक्रिया, पुरावे, अर्ज कुठे तक्रार करायची, नवीन अपडेट, कायदेशीर हक्क सर्व स्पष्ट करून देणार आहेत. कोविड काळात आशा आणि गटप्रवर्तक यांची जबाबदारी गावागावात जाऊन सर्वे, दारोदारी जाऊन लक्षणे तपासणे, कोविड तपासणीसाठी लोकांना जागृत करणे, प्रेग्नंट महिलाकडे भेटी, होम आयसोलेशन फॉलोअप, रॅपिड अँटीजन्स टेस्टमध्ये मदत करणे, कोविड लसीकरणामध्ये लोकांना आणणे, गंभीर रुग्णांची माहिती देणे. या काळात आशा आणि गटप्रवर्तकांचे जीव धोक्यात घालून काम केले. त्यासाठी शासनाने मानधन इन्सेंटिव्ह जाहीर केले होते. कोविड मानधन जाहीर झाले होते. राज्य सरकारने 2020 ते 2021 मध्ये जाहीर केलेले प्रमुख मुद्दे: पहिला मुद्दा कोविड सर्व्हेसाठी ₹50 प्रति घर, दुसरं कोविड पॉझिटिव्ह फॉलोअपसाठी 100 ते ₹150 आणि तिसरं कोविड तपासणी लसीकरण मोहीम ₹200 ते ₹300. चौथं विशेष प्रोत्साहन भत्ता म्हणजे एकेकाळी 1000 ते ₹1500. पाचवं काही जिल्ह्यात DMCEO आदेशानुसार अतिरिक्त रक्कम. सरकारने जरी रक्कम जाहीर केली तरी अनेक गावामध्ये बिल्स, MIS एंट्री, PHC सबमिशन खालील प्रक्रियेअभावी मानधन अडकले. अनेकांना मानधन का मिळाले नाही? पहिलं, PHC कडून MIS वर नाव अपलोड न होणे. दुसरं, मानसिक प्रगती अहवाल MPR वेळेत सबमिट न होणे. तिसरं, मेडिकल ऑफिसकडून सत्यापन न होणे. चौथं, जिल्हा पातळीवर निधी उपलब्ध न होणे. पाचवं, बँक अकाउंट मिसमॅच होणे. सहावं, आधार बँक सीडिंग न जुळणे. सातवं, कोविड कालावधीतील कामाचे पुरावे नसणे. म्हणून संपूर्ण राज्यातील अनेक आशांना पैसे मिळाले नाहीत. मग आता मानधन मिळवायचं कसं? 2024-25 मध्ये आरोग्य विभागाने काही जिल्ह्यांना आदेश दिले आहेत की कोविड कालावधीतील सर्व आशा गटप्रवर्तक यांचे कामाचे पडताळणी अहवाल पुन्हा तपासावा. निधी उपलब्ध असल्यास हप्त्यामध्ये देयक सोडा. आणि तिसरं, MIS एंट्री अपडेट करा. आणि चौथं, न मिळालेल्या आशांचा शोध घेऊन देयक त्यांना अदा करा. म्हणजे मानधन मिळण्याची शक्यता अजूनही आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला स्वतःच्या प्रलंबित विवरणपत्र तयार करावं लागेल. तुमचे कोविडचे काम सिद्ध करणारे पुरावे व्हिडिओमध्ये दाखवा. PHC किंवा CHची कामाची आदेशपत्रे, कोविड सर्वेची वही, फॉर्म, तिसरं घरभेटी अहवाल, चौथं लसीकरण मोहिमेतील तुमचे नाव असलेली यादी, पाचवं मेडिकल ऑफिसर किंवा आशा सुपरवायझरची सही, सहावं व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पाठवलेले फोटो किंवा उपस्थिती, सातवं रॅपिड टेस्ट कॅम्पचे फोटो किंवा आठवं गावातील कोविड बैठकाची मीटिंग. हे सगळे पुरावे कागदपत्र स्वरूपात एकत्र करा. हे पुरावे नसेल तर PHC ऑफिसमधून प्रत मिळू शकते. मानधन मिळवण्यासाठी अधिकृत प्रक्रिया: पहिली स्टेप आहे तुमच्या सुपरवायझरशी चर्चा करा. तुमचे कामाचे दिवस, MIS रिपोर्ट एंट्री तपासा. त्यांच्याकडे कोविड पेंडिंग हॉर्नियम लिस्ट असते. सेकंड स्टेप आहे PHC मेडिकल ऑफिसकडे अर्ज द्या. अर्जात तुमचं नाव, बँक खाते, कोविड काळातील काम कालावधी, तुमचे पुरावे, मानधन न मिळाल्याची माहिती. तिसरी स्टेप PHC अस्त्रावर पडताळणी, MO म्हणजे तुमचे फील्ड रिपोर्ट, घरभेटी यादी. तिसरं, सुपरवायझर रिपोर्ट. याच्या आधारे शिफारस देता येतो. चौथी स्टेप आहे ब्लॉक हेल्थ ऑफिस आणि इथे कोविड इन्सेंटिव्ह अप्रुव्हल रजिस्टरमध्ये एंट्री होते. पाचवी स्टेप आहे डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिस आणि बिल काउंटर साईन करून ट्रेझरीकडे पाठवतात. सहावं, तुमच्या खात्यात मानधन जमा होईल. RTGS द्वारे जमा होते. अर्ज कसा लिहायचा तो तुम्हाला मी सॅम्पल दाखवतो. मी खालील सही करणारी: नाव आशा स्वयंसेविका गटप्रवर्तक, गाव, तालुका, जिल्हा. कोविड-19 काळात शासनाने दिलेल्या आदेशानुसार खालील कामे केली.
परंतु माझे कोविड मानधन आजपर्यंत मिळाले नाही. कृपया माझ्या कामाची पडताळणी करून मानधन मंजूर करावे. मानधन मिळत नसेल तर तक्रार कुठे करायचं? जिल्हा आरोग्य अधिकारी DHO कार्यालय, दुसरं CEO जिल्हा परिषद, तिसरं स्टेट हेल्थ मिशन कार्यालय, चौथं हेल्पलाईन म्हणजे NHM नियमानुसार वेगळा आणि पाचवं लोकशाही दिन तक्रार दिन आणि सहावं असेल इम्पॉर्टंट आहे RTI कडून कोविड कामाचा अहवाल मिळू शकतात. तर RTI कसं करायचं तेही व्हिडिओ मी अपलोड केले ऑलरेडी. महत्त्वाची सूचना म्हणजे तुमचे कामाचे पुरावे सांभाळा. दुसरं अर्जाची पावती घ्या. WhatsAppवर चर्चा झालेली गोष्ट स्क्रीनशॉट ठेवा. जिल्हा स्तरावर फॉलोअप केलेले सर्व पुरावे. मित्रांनो, आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी कोविडमध्ये अमूल्य सेवा दिली. त्यांचे मानधन मिळणे हा हक्क आहे, उपकार नाही. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आशापर्यंत पोहोचवा जेणेकरून प्रत्येकाला आपल्या मेहनतीचे पैसे मिळतील. धन्यवाद.